तर आपण बघतोय इम्तियाज जलील यांनी नितेश राणेंवर कारवाईची मागणी केलेली आहे। तर ही दृश्य आपण बघतोय नाशकातली आहेत। या ठिकाणी आता सकल हिंदू मोर्चाचा या ठिकाणी ही रॅली निघालेली आहे आणि नाशकात एकीकडे तणाव झालेला आहे। जुना नाशिक परिसरामध्ये अनेक दुकानांवर दगडफेक झाली, काही लोकांनी दुकानं बंद करायला विरोध केला होता आणि त्यानंतर ही दगडफेक झाली आणि आता मात्र सकल हिंदू समाजानं नाशिक बंदची हाक देत शहरात या ठिकाणी दुकानं बंद केलेली आहेत आणि मोर्चाला सुरुवात झालेली आहे। या सगळ्या परिस्थितीवर पोलीस मात्र नियंत्रण ठेवून आहेत आणि या मोर्चा नंतर नाशिक बंदचं आवाहन करण्यात आलं होतं, त्याला मात्र माझ्यावर त्यांनी डायरेक्ट अटॅक दुकान खोललं, मी काय दुकान खोललं तर डायरेक्ट मग माझ्यावर त्यांनी डायरेक्ट अटॅक खोललं, मी काय दुकान खोललं तर आपण बघतोय आता काही प्रतिक्रिया देखील समोर येतात कशा पद्धतीने या ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडलेल्या आहेत। आता काठ्या घेऊन या ठिकाणी या मोर्चामध्ये लोक सहभागी झाल्याचं दिसतंय। आज सकल हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली होती। या बंदला काही लोकांनी विरोध केला आणि त्यानंतर मात्र आपण बघतोय की दुकानं बंद करण्यात आली, दगडफेकीची घटना देखील घडलेली आहे। दोन गटात वाद झालेला आहे आणि आता सकल हिंदू मोर्चाच्या वतीनं अशा पद्धतीनं नाशकामध्ये मोर्चाला सुरुवात झाली आहे। बांगलादेशमध्ये जो हिंदूंवर अत्याचार झाला, हिंसाचार झाला, त्याचा विरोध नाशिकमध्ये करण्यात आला आणि नाशिक बंदची हाक सकल हिंदू मोर्चानं दिली आणि त्यानंतर आपण बघतोय की कशा पद्धतीनं दोन गटात हा तणाव झालेला आहे, गालबोट लागलेला आहे या नाशिक बंदच्या हाकेला, या मोर्चाला। आणि आता पोलीस जे त्यांनी या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवलेलं आहे, कडक पोलीस बंदोबस्त ठेवला है। अरे हाँ तू बटन ये बता क्या हुआ था? पब्लिक थी, सब इधर उधर भाग रहे थे। मैंने देखा पप्पू फेंके इधर आके, सब इधर दगड़ फेंक करने लगा। मैंने इनको उठाया, अंदर डाले, दगड़ फेंक करे, कोई काटा मारे, कोई ये मारे। हम खाली बस हम भाई को पहचानते पहले से, तो हमने भाई को अंदर डाले शटर को। ये भाई को भी लगा, इनके हाथ भी मला पण भावाला सोडायला आलो तो बोले इनको भी मारो बोले, मार डालो। मोबाईल चोरीला घेऊन गेले, मोबाईल गेला, मोबाईल ओके 25,000 मोबाईल 2 मिनिटं अच्छा। आता मात्र प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। काही लोकांनी इथे येऊन मारहाण केलेली आहे, लाठेकाठ्यांनी मारहाण केली आहे, तर मोबाईल आमचे घेऊन गेलेले आहेत अशा तक्रारी देखील आता या ठिकाणी दगडफेक ज्या लोकांवर झाली त्यांनी केलेल्या आहेत। आणि ही दृश्य आपण बघतोय सकल हिंदू मोर्चाच्या दरम्यान नाशिकात तणाव झालेला आहे। नाशिक या जिल्ह्याला खरं तर एक विशेष एक वेगळी ओळख आहे, देवभूमी म्हणून या नाशिक जिल्ह्याची ओळख आहे, परंतु आज मात्र इथं तणावाची परिस्थिती आहे, दगडफेक झालेली आहे आणि सकल हिंदू मोर्चानं या ठिकाणी नाशिक बंदची हाक दिली होती आणि दुकानं बंद करण्यासाठी काही तरुण या जुना नाशिक परिसरामध्ये आले होते आणि त्याच वेळेस दगडफेक झालेली आहे। आणि आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनी दगडफेक करणाऱ्यांची पाठ सोलून काढा, इथं मोर्चा काढणार नाही, इथं बंद करणार नाही तर कुठे करणार असा सवाल त्यांनी केलेला आहे। परंतु पोलिसांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे। पोलिसांनी या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अतिरिक्त कुमक आता नाशिकमध्ये पोलिसांनी तैनात केलेली आहे। नाशिक जिल्ह्यातलं वातावरण सध्या तापलेलं आहे, तणावपूर्ण असं हे सगळं वातावरण आहे। दगडफेकीची घटना देखील समोर आली आहे, काही दुकानांचं नुकसान देखील झालेलं आहे आणि या दुकानांवर दगडफेक झाली, त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांवर देखील दगडफेक झाली, मारहाणीची घटना देखील झालेली आहे। मारहाण झाल्याचं काही लोकांनी आरोप करताना म्हटलेलं आहे। मोबाईल आमचे घेऊन गेल्याचा देखील आरोप काही स्थानिकांनी केलेला आहे। ही दृश्य आपण बघतोय। यावेळेस नाशिकमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे, सकल हिंदूंच्या मोर्चा दरम्यान हा तणाव झालेला आहे।